दुसऱ्या दिवशी पार्थ पूजाच्या घरी आला तेव्हा तिकीट घेऊन आला. भक्ती समोरच भेटली, पण पार्थ तिच्याबरोबर न बोलता इकडे तिकडे पाहत होता. कोणी दिसले नाही. मग त्याने आवाज दिला, पूजाजी कुठे आहात तुम्ही? हॅलो, मी कोणी मिस्टर इंडिया आहे का? दिसत नाही आहे का? जेव्हापासून आलाय पूजा पूजा ओरडत आहे. बोला, काय काम आहे? भक्तीला राग आला. तुझ्याकडे काही काम नाही, जा तुझ्या ताईला पाठव, पार्थ तिला भाव न देता म्हणाला. भक्तीला खूप राग आला, पण ती ताईला बोलवायला पाय आपटत गेली आणि तिला असं रागाने जाताना पाहून पार्थच्या चेहऱ्यावर हसू पसरलं. काही वेळाने पूजा आली. तो साधा आणि नितळ चेहरा, उदास डोळे, मेकअप नसलेला तिचा चेहरा, ताज्या गुलाबासारखा टवटवीत चेहरा. पार्थ थोडा वेळ पूजाकडे टक लावून पाहत होता. मग ती पार्थ जवळ येऊन उभी राहिली आणि म्हणाली, हो सर. तेवढ्यात अचानक पार्थचे लक्ष विचलित झाले आणि तो म्हणाला, तुमचे तिकीट तयार आहे, ट्रेन 5 वाजताची आहे, तुम्ही त्यानुसार तयार राहा. होय. पूजाने हात पुढे केला आणि तिकीट देताना पूजाच्या बोटांचा स्पर्श पार्थच्या बोटांना झाला आणि पार्थला 440 व्होल्टचा करंट लागल्यासारखे वाटले. त्याचे संपूर्ण शरीर रोमांचित झाले. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही माझ्या सर्व समस्या सोडवल्या. अरे काही नाही, ते माझे कर्तव्य होते. तसे मी एक गोष्ट सांगेन, मला प्रथमच काही चांगले काम केल्याचा आनंद झाला आहे. तुम्हाला मदत केल्याने बरे वाटत आहे. पूजा किंचित हसली तर पार्थची नजर पूजाच्या चेहऱ्यावर खिळली होती. तुम्ही बसा सर, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. नाही नाही, चहा वगैरे राहू द्या, उगाच तुम्हाला त्रास नको, पार्थ म्हणाला. अरे यात त्रास काय सर, फक्त 2 मिनिटं, पूजा म्हणाली आणि जायला लागली. 1 मिनिट पूजाजी, मी एका अटीवर चहा पिईन, जर तुम्ही सहमत असाल तर, पार्थ गंभीरपणे म्हणाला. आणि पार्थला गंभीर पाहून पूजा नर्वस झाली आणि तीही गंभीर आवाजात बोलली, बोला सर. काय अट आहे? पूजाने विचारले. अट अशी आहे की आजपासून तुम्ही मला सर म्हणणार नाही, माझ्या नावाने हाक मारणार. मान्य असेल तर चहा, नाहीतर बाय, पार्थ म्हणाला. पूजा जोरात हसली आणि म्हणाली, सर तुम्ही मला घाबरवले. मी विचार करू लागले की काय अट आहे. मला मान्य आहे, तुम्ही बसा, मी लगेच येते. पूजा आत गेली. भक्ती तिथेच बसली होती आणि म्हणाली, माकड इथे का आलं होतं? गेलं की नाही? अरे भक्ती, असे नाही बोलायचं, ते आपल्याला मदत करत आहेत. असे काय केले त्यांनी? असे काय केले त्याने की तू त्याचे गुण गात आहे? भक्ती म्हणाली. मी तुला नंतर सांगेन, आता त्याच्यासाठी चहा कर, पूजा म्हणाली. चहा आणि तेही त्या माकडासाठी? ताई, मी खरं सांगते, तू त्याला खूप भाव देत आहेस. तू खूप भोळी आहेस आणि तो खूप खोडकर आहे. त्याच्यापासून दूर राहा, मी सांगते. भक्ती बोलत बोलत उठली आणि चहासाठी पाणी ओतायला लागली. तू तोंड बंद कर आणि पटकन हात हलव, पूजा म्हणाली आणि ती नाश्ता काढण्यात व्यस्त झाली. भक्ती बडबडत चहा करायला लागली. थोड्या वेळाने भक्ती खारी आणि पूजा चहा घेऊन आली. भक्तीला बघून पार्थ जाणून बुजून हसला. भक्ती तोंडातल्या तोंडात पुटपुटली आणि तोंड वाकडं केलं. तिने चहाचे 3ही कप टेबलावर ठेवले, पण भक्ती दूरवरच उभी राहिली. पार्थ एक चुस्की घेत म्हणाला, पूजाजी चहा कोणी बनवला आहे? अचानक पार्थने विचारले. का? भक्तीने केला आहे, काही प्रॉब्लेम आहे का? पूजा चकित झाली. नाही, असेच विचारले. हिला चहा पण बनवता येतो का? मला वाटले तिला फक्त चेहरा कसा बनवायचा हेच माहीत आहे. पार्थ हसला आणि म्हणाला, मग चहा कसा प्यायचा हे देखील माहीत असावे. मग बोलवा तिला, तिनेच बनवला आहे, इतका पण काही वाईट नाही. बाय द वे भक्तीजी, तुम्हाला फक्त चहा प्यायचा आहे की अजून काही पाहिजे? पार्थ चिडवत म्हणाला आणि भक्तीच्या अंगाला आग लागल्यासारखे ती रागाने म्हणाली, हो पाहिजे चाकू, मला कोणाचा तरी खून करावासा वाटतोय आणि मला तुझ्यासोबत चहा प्यायचा नाही, मी जाते. आणि भक्ती निघून गेली. पार्थ आणि पूजा दोघेही हसले. चहा पिऊन झाल्यावर पार्थ म्हणाला, पूजाजी, भक्तीने खरंच खूप छान चहा बनवला होता आणि चहासाठी तुमचे खूप खूप आभार. आता मी निघतो. अरे पार्थजी, तुम्ही माझ्यासाठी जे काही केले त्याबद्दल मी तुमचे आभार मानायला हवे. एक मिनिट, पार्थने पूजाला मध्येच थांबवले. पूजा पार्थकडे विचारत बघू लागली, जणू ती तिच्या डोळ्यांनी विचारत होती काय. तुम्ही एकदा मदत केल्याबद्दल एखाद्याचे 2 वेळा आभार मानता का?
तुम्ही आधीच माझे आभार मानलेस आणि ते पुरे आहे. तिखटाच्या बदल्यात इतका चांगला चहा तुम्ही मला दिला, त्यामुळे त्याचा बदलाही पूर्ण झाला. आणि आता तुमचे आणि माझे काहीही देणे घेणे नाही, पार्थ हसत हसत म्हणाला. पूजाही हसली. मी आता निघतोय, तुम्ही स्वतःची काळजी घ्या. शेवटी तो दिवस आला जेव्हा तिघांनाही दिल्लीला जायचे होते. पूजाने धावपळ करून 20,000 रुपये जमा केले होते. काही तिच्याजवळ ठेवलेले होते आणि काही तिने उसने घेतले होते, कारण तिला घरून भेटण्याची अजिबात आशा नव्हती. होय, निघताना पूजाने तिच्या बहिणीला कळवले होते, पण तिने तोंड वाकडे केले. जसे काही तिला काही फरक पडणार नाही आणि पूजानेही तिच्याकडे लक्ष दिले नाही. पूजा आणि भक्ती टॅक्सीने स्टेशनवर पोहोचले. पार्थ अजून पोहोचला नाही. पूजाने इकडे तिकडे बघितले आणि स्टेशनवर बसली, पण भक्ती सुद्धा जाऊन पूजाजवळच्या बाकावर बसली. थोडा वेळ झाला होता की भक्तीने पाहिले की अभयदादा धावत येत आहे आणि शोधत असल्यासारखे इकडे तिकडे पाहत आहे. तिचे डोळे विस्फारून तिने पूजाला दाखवले आणि पूजालाही धक्काच बसला. दोघी क्षणभर बसून राहिले. कदाचित भेटणे ठीक होईल की नाही असा विचार करत बसले. दुसऱ्या क्षणी पूजाचा चेहरा कठोर झाला आणि तिने अभयदादाला भेटायचे ठरवले आणि भक्तीला त्याला आणायला पाठवले. भक्ती धावत जाऊन अभयला पूजाकडे घेऊन येते. अभयदादा खूप शर्मिंदा होता आणि त्याचे डोळे झुकलेले होते आणि चेहरा उदास होता. पूजाने दादाकडे पाहिलं. तिला धक्काच बसला. काय झालं दादा, तू इथे? पूजा म्हणाली. अचानक अभयने पूजाला स्वतःकडे ओढले आणि लहान मुलासारखा तिच्या गळ्यात पडून रडू लागला. प्लीज पूजा, मला माफ कर पूजा. मी खूप असहाय्य आहे, म्हणूनच मी तुमच्यासाठी काही करू शकत नाही. मला सर्व काही माहीत आहे, पण मी काय करू? तुला माहीत आहे कावेरी कशी आहे. पूजाला वाटले जसं काही तिचा आधीचा भाऊ परत आला. तिने त्याला घट्ट धरून ठेवलं, जणू काही ती त्याला पुन्हा कधीच सोडणार नाही. आणि तीही रडू लागली. तिला रडताना पाहून अभय म्हणाला, नको रडू नकोस. मी अजून इतका कमजोर नाही की मी माझ्या बहिणींना आधार देऊ शकत नाही. तुझं शिक्षण बंद होण्यापासून मी थांबू शकलो नाही, पण माझ्या नटखट शिक्षण तर नक्कीच करेल. त्या दिवशी मला जाणीव झाली की मी किती छोटा आहे, जेव्हा तू हे तुझ्या हिमतीवर स्वतः करू शकतेस. मग मी का नाही करू शकत? मला रात्रभर झोप आली नाही. पूजा आणि तुझ्या डोळ्यात पाहण्याची माझी हिंमत होत नव्हती की मी कोणत्या तोंडाने तुझ्या समोर येऊ. पण आज तू जायला निघालीस आणि कावेरीने मला फोन करून सांगितले, तेव्हा मी स्वतःला थांबवू शकलो नाही आणि माझ्या बहिणीला आधार द्यायला आलो. मी दिल्लीला येत आहे तुमच्यासोबत. तुम्ही दोघी एकट्या नाही, अजून तुमचा भाऊ जिवंत आहे. अभयचे डोळे भरून आले. भावाचे हे बदललेले रूप पाहून पूजा आणि भक्तीही भावूक झाल्या. त्यांना त्यांचा हा भाऊ आपलासा वाटू लागला होता. पण पूजा आता तिच्या भावनेतून बाहेर आली होती आणि तिने काही प्रमाणात स्वतःवर नियंत्रण ठेवलं होतं. आणि ती म्हणाली, पण दादा वहिनी तिला राग येईल आणि तूही येशील तर ती एकटी राहील. आता काहीही करू दे, रागवू दे किंवा घर सोडून जाऊ दे, मी आता ठरवले पूजा. दादा, हे बरोबर नाही. मला आधी तू यावेसे वाटत होते, पण घरी कोणी नसेल, नंतर आल्यानंतर भांडण होईल, म्हणून तू परत जा. आम्हाला काही त्रास होणार नाही. पण पूजा, तू एकटी कशी सांभाळशील? तू एकटी कुठेही गेली नाहीस. अभय चिंतित स्वरात म्हणाला. एकटी कुठे आहे? आम्ही दोघी बहिणी आहोत. याशिवाय आमच्याकडे ट्युशन शिकायला येतो तो चिकू, तो गल्ली क्रमांक 3चे प्रतीकजी, त्यांचा मुलगा बाहेर राहत होता. अच्छा, पार्थ? दादा म्हणाला. होय, तोही दिल्लीला जाणार आहे. त्याचा इंटरव्ह्यू आहे, त्यामुळे तो आमच्यासोबत आहे आणि मी त्याच्याशी बोलले आहे. तो आम्हाला मदत करेल. तू अजिबात काळजी करू नकोस. ठीक आहे, हे 15,000 रुपये घे, गरज लागेल, अभय म्हणाला. नाही दादा, मी त्याचीही व्यवस्था केली आहे. फी 15,000 रुपये आली होती आणि मी 5,000 रुपये उसने घेतले आहेत. मी परत आल्यावर देऊन टाकील, पूजा म्हणाली. अभयचे डोळे पुन्हा भरून आले आणि तो पूजाच्या कपाळाचे चुंबन घेत म्हणाला,
तू खूप मोठी झाली आहेस. असे वाटते आई परत आली आहे. तू खूप समजदार झाली आहेस आणि अगदी आईसारखं बोलू लागली आहेस. आणि एक मी. हे बोलता बोलता अभयचा गळा भरून आला. दादा गप्प बस, अजिबात काळजी करू नको. मी लवकरच परत येईल. ठीक आहे. हा माझा मोबाईल ठेव आणि हे 5,000 रुपये उपयोगी पडतील. पूजा, तुझी आणि भक्तीची काळजी घे आणि शक्य असल्यास मला माफ कर. तू अजिबात घाबरू नकोस. आम्हाला काही होणार नाही. तू घरी जा आणि वहिनीची काळजी घे. ती आता घरी एकटी असेल, म्हणून लवकर घरी जा. ठीक आहे म्हणत अभय घरी गेला. मग कुठून माहीत नाही पार धावत तिथे पोहोचला. तो फक्त एक बॅग घेऊन होता, पण घामाने भिजला होता. येताच तो म्हणाला, सॉरी पूजाजी, मला थोडा उशीर झाला. मला माफ करा. तेव्हाच भक्तीचा तोरा चढला. आणि तुझ्याकडून काय अपेक्षा केली जाऊ शकते? जर मला आधी माहीत असते की तू आम्हाला घेऊन जात आहेस तर मी आलेच नसते. भक्ती पूजा रागवली आणि डोळे मोठे केले. अरे पूजाजी, बोलू दे, मला काही अडचण नाही. कारण भक्ती रागवते तेव्हा तिचा चेहरा पाहण्यासारखा असतो. पार्थ हसून म्हणाला, तसे तुम्ही कुठे राहिले होते? ट्रेन येणारच आहे. मला काळजी वाटत होती. पूजा म्हणाली, अरे काय सांगू पूजाजी, मी आता सांगितलं तर तुम्ही हसाल. असे समजा की मी जीव वाचवून आलो आहे. पार्थ म्हणाला, काय असे काय झाले होते? पूजाने विचारले. अरे मी टॅक्सीतून उतरलो तेव्हा वाटेत एक कुत्रा माझ्या मागे लागला. आधी भीतीने मी अर्धा तास टॅक्सीत बसून राहिलो, पण तोही माझी वाट पाहत बसला होता. मी खाली उतरताच त्याने माझ्यावर हल्ला केला आणि मी जीव वाचवण्यासाठी धावलो. पार्थ म्हणला. पूजा जोरात हसू लागली आणि भक्तीही उपहासाने हसली. भक्ती रागाने म्हणाली, जर कुत्र्याची एवढी भीती वाटते, मग त्या दिवशी माझ्याशी कशाच्या आधारे भांडत होतास? त्या दिवशी तर खूप बोलत होता, मी हे करेन, मी ते करेन. अरे भक्ती, तुला कुत्रा चावल्यावर काय होते माहीत आहे का? 14 इंजेक्शने घ्यावी लागतात आणि तीही पोटात. पार्थ म्हणाला. तेवढ्यात गाडी येण्याचा सिग्नल आला आणि काही वेळाने गाडी आली. पार्थने बळजबरीने त्या दोघींचे सामान उचलले आणि चालायला सुरुवात केली. त्याचवेळी तो हेही पाहत होता की दोघीही मागे येतात की नाही. त्याने सामान त्याच्या शीटखाली ठेवले आणि बसला. समोर भक्ती आणि पूजा बसली. 2 खालच्या आणि 1 वरची शीट होत्या. मी यांच्यासमोर बसू शकत नाही. हे माझं डोकं खराब करतील. मी वरच्या शीटवर जाते. भक्ती म्हणाली. हो, तू वरतीच ठीक आहेस. मला पण तुझ्यासोबत बसण्यात रस नाही. मला पूजाजींशी बोलायचं आहे. तू वर जा, पार्थ म्हणाला. आणि त्यांची दोघांची नोकझोक पाहून पूजा हसत होती आणि विचार करत होती की पार्थ किती चांगला मुलगा आहे आणि तो आमची किती काळजी घेतो. आणि पार्थला रात्रभर पूजाशी बोलण्याची संधी मिळणार म्हणून तो खूप खुश होता. त्याला पूजाशी खूप काही बोलायचं होतं. त्याला तिच्याबद्दल सगळं जाणून घ्यायचं होतं. तिला काय आवडतं, काय आवडत नाही, तिच्या आयुष्याबद्दल सगळं काही जाणून घ्यायचं होतं, जे तिने तिच्या हृदयात दाबून ठेवले होते. कथा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.